माजी आमदारांच्या गावात आबिटकरांचा शुभेच्छा फलक फाडला। घटनेचा पालकरवाडीत आबिटकर व भोईटे गटाकडून निषेध। विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांचा राधानगरी विधानसभा मतदारसंघात विजय झाला। विजयाचा आनंद व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पालकरवाडी तालुका राधानगरी येथे आबिटकर गटाच्या कार्यकर्त्यांनी डिजिटल फलक लावला होता, पण अज्ञाताने हा फलक ब्लेडच्या साहाय्याने फाडल्याने गटाचे प्रमुख भाऊ पालकर यांनी या घटनेचा निषेध केला। राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांचा उच्चांकी मतांनी विजयी झाला। पालकरवाडी गावाने आबिटकर यांना 157 मतांचे मताधिक्य दिले। या गावामध्ये आबिटकर गटाच्या कार्यकर्त्यांनी भैरवनाथ मंदिर परिसरात डिजिटल फलक लावला होता, पण दिनांक 25 रोजी पहाटे अज्ञाताने डिजिटल फलक फाडला। ही घटना समजताच आबिटकर गटाच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला। यावेळी माजी सरपंच भाऊ पालकर, विजय पालकर, प्रथमेश महेकर, वैभव पालकर, उमेश पालकर, कृष्णात पालकर, राजेंद्र पालकर, विनायक भोईटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। भोईटे गटाच्या वतीने देखील या घटनेचा निषेध केला। समाजामध्ये मतभेद करणाऱ्या चुकीच्या घटनेचा निषेध असल्याचे भोईटे गटाकडून शुभम भोईटे यांनी सांगितले। राधानगरी विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर साहेब यांचा विजय झाला। या विजयामध्ये पालकरवाडीमध्ये 157चे मताधिक्य आम्ही दिले। या विजया प्रत्यार्थ पालकरवाडी येथे आमदार प्रकाशराव आबिटकर यांचा बोर्ड लावला होता, पण अज्ञाताने हा बोर्ड फाडून समाजामध्ये दूषित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या घटनेचा व अज्ञाताचा आम्ही जाहीर निषेध करतो। कसबा वाळवाहून दूध साखर न्यूजसाठी कार्यकारी संपादक अविनाश तराळ।